हॅलो नमस्कार, मी राजश्री चवीची सफर आणि बरंच काही या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी स्वागत करते। आज आपण साऊथ इंडियन नाश्त्याचा प्रकार मेदू वडा आणि सांबर आणि त्यासोबत चटणी हा प्रकार पाहणार आहोत बघा। तर चला रेसिपीला पटकन सुरुवात करूया। उडदाची 2 वाट्या डाळ घेऊन त्यामध्ये पाणी घालून आपल्याला भिजत घालायची आहे बघा। आता ही डाळ आपल्याला प्रॉपर 6 तास भिजत घालायची आहे। 6 तासापेक्षा जास्त अजिबात घालायची नाही, कारण ती कडू होते। तर ही होती आपला वडा कडू न होण्यासाठीची ट्रिक नंबर 1। तर इतर पहा 6 तास झालेले आहेत। आपली डाळ मस्त भिजलेली आहे बघा, दिसते तुम्हाला फुगलेली आहे ती। आता ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची आहे। तर पहा मस्त असा स्मूथ असा पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याची। जास्त वेळ लागतो उडदाची डाळ बारीक होण्यासाठी। अशी आपल्याला स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा। आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ, यानंतर थोडंसं आलं खिसून घालायचं आहे यामध्ये। तुम्हाला हवं असेल तर त्याची पेस्ट करून घालू शकता। आल्याचा तुकडा खिसून घातला तर याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्त्याची 4-5 पानं कट करून घालायची आहेत बघा। कढीपत्ता आणि आलं याची टेस्ट एक त्या वड्यामध्ये एकदम भारी लागते। 2 मिरच्या सुद्धा मी कट करून घालत आहे यामध्ये, म्हणजे जर सांबर वगैरे नसेल, असा नुसता वडा जरी खायचा म्हणलं तरी एकदम टेस्टी झाला पाहिजे, त्यासाठी हे जिन्नस यामध्ये आपण घालायचे आहेत। आता हे प्रॉपर फेटून घेऊया आणि साधारण 10 मिनिट आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे एकदम फ्लफी झालं पाहिजे हे मिक्सचर। ते फुगलं पाहिजे आणि स्मूथ झालं पाहिजे, एकदम बटरसारखं स्मूथ होतं बघा। हे मिक्स करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामुळेच आपला मेंदू वडा फुगणार आहे बघा। आता महत्त्वाची टिप, आपलं बॅटर परफेक्ट झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असे त्या बॅटरचे छोटे छोटे गोळे टाकून पाहायचे। ते वर जर तरंगले तर आपलं बॅटर परफेक्ट झालं असं समजायचं। आता एकदम इझिली वडा तेलामध्ये कसा टाकायचा हे शिकवते। तर काय करायचं, दोन्ही हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे, नंतर पिठाचा गोळा घ्यायचा, तो गोलसर बनवायचा आणि आपली जी चहाची गाळणी असते ती एका साईडनं भिजून त्याच्यावरती असा गोळा ठेवून मध्ये होल पाडायचा। आता आणखी एकदा पहा, हाताला पाणी लावून घेतलं बघा दोन्ही पण, त्या बॅटरचा गोळा बनवून घेतला गोलसर असा। गाळणी पाण्यामध्ये बुडवून उलटी करून त्याच्यावरती हा गोळा ठेवायचा आणि असा होल पाडायचं। आता तेल सुद्धा गरम झालेलं आहे, याच्यामध्ये आपण हे वडे सोडून घेऊया। ही इझी अशी ट्रिक आहे बघा। आपण डायरेक्ट हातावर बनवून जर तेलामध्ये टाकलं तर आपल्याला भाजण्याची शक्यता असते, पोळण्याची शक्यता असते। त्यामुळं काय करायचं, तर असं चहाच्या गाळणीवरती आपण वडा बनवू शकतो। खूप इझी आणि घाबरण्याचं काहीच नाही, कारण अशा प्रकारे जर आपण बनवला तर आपल्याला पोळतही नाही। आता पटापट आपण सगळे वडे बनवून घेऊया। खूप सोपी अशी ट्रिक आहे बघा चहाच्या गाळणीवरती। आता पहा आपले वडे मस्त एकदम फुगलेत बघा, टम्म असे। इथं मी सोड्याचा वगैरे यूज केलेला नाही आणि शक्यतो तुम्ही सोडा वापरू नका। सोडा वापरला तर तेलामध्ये वडा आपला विरघळतो। त्यामुळे फक्त काय करायचं, ते जे बॅटर आहे ते जास्त वेळ, कमीत कमी 10 मिनिट ते फेटून घ्यायचं आणि पाण्यामध्ये ते टाकून बघायचं, वरती तरंगलं तर ते परफेक्ट झालं समजायचं। आता पहा आणखी एकदा सांगते, 2 हात आपल्याला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत, त्यानंतर पिठाचा गोळा घ्यायचा, बॅटरचा असा गोलसर असा बनवायचा, पाण्यामुळे तो हाताला चिटकत नाही आपल्या। आता काय करायचं, गाळणी बुडवून घेतली पाण्यामध्ये, गोळा त्याच्यावरती ठेवला आणि मध्ये आपलं जे हाताचं बोट आहे ते पाण्यामध्ये बुडवून मध्ये होल बनवून घ्यायचा। झाला परफेक्ट असा आपला मेदू वडा रेडी झाला बघा, असा गोलसर असा, आणि असा तेलामध्ये सोडून द्यायचा। आणि आपण जी गाळणी आहे ते पाण्यामध्ये बुडवल्यामुळे ते जे पीठ आहे ते त्याला चिटकत नाही आणि इझिली तो आपला सोडला जातो तेलामध्ये। तर पहा मस्त गरगरीत आणि एकदम गोल्डन कलरवर आपले वडे तळून निघत आहेत बघा, मस्त परफेक्ट। आणि फ्लेम आहे ना ती एकदम हाय ठेवायची नाही, मिडियमवरच आपले जे वडे ते तळून घ्यायचे आहेत, म्हणजे आतमध्येपर्यंत ते तळले जातात, कच्चे राहत नाहीत। खूप इझी ट्रिक आहे बघा। आणि उडदाची डाळ फक्त 6 तास भिजवायची आहे आपल्याला, त्यापेक्षा जास्त नाही।
कडू होत नाहीत अजिबात आपले वडे. तर पहा मस्त असे एकदम कडक आणि एकदम चवदार चविष्ट असे आपले वडे रेडी झालेले आहेत. असेच फटाफट आपण सगळे वडे बनवून घेऊया. साऊथ इंडियनचा हा नाश्त्याचा प्रकार आहे बघा. खूप हेल्दी आहे आणि तसेच चवीलाही भन्नाट लागतो. आणि अशा प्रकारे जर तुम्ही त्यामध्ये वेगवेगळे जिन्नस घालून जर हा वडा बनवला तर त्यासोबत सांबरची चटणीची सुद्धा गरज लागणार नाही. घरातले छोटे जे मुलं असतात ते हे आवडीने खातात, कारण त्याच्यामध्ये मीठ, थोडीशी मिरची, कढीपत्ता याची टेस्ट असते. बऱ्याच वेळा बघा खूप जणांचा वडा कडू होतो किंवा मग असा तेलामध्ये सोडल्यानंतर तो फुटतो. अशा प्रकारे तुम्ही जर मी जशी रेसिपी बनवली आहे सेम त्या पद्धतीने जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर अजिबात तुमचा वडा वायात जाणार नाही. तो परफेक्ट असा बनणार आहे बघा. तर चला आपले सगळे वडे तळून झालेले आहेत बघा. आता पटकन झटपट असं बनणारं सांबर सांगते. काय केले, मुगाची डाळ, तुरीची डाळ, त्यामध्ये भोपळा, थोडासा बटाटा आणि टोमॅटो हे सगळं कापून शिजवून घेतलेलं आहे बघा. आता आपण मस्त पटकन होणारं सांबरची रेसिपी सांगते. तेलामध्ये मोहरी आणि जिरीची फोडणी तडतडून घेतलेली आहे बघा. जेव्हा मोहरी पूर्ण तडतडते तेव्हाच जिरं टाकायचं आहे, म्हणजे ते करपत नाही. तर चला जिरी मोहरी आपली तडतडली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला वाळलेल्या मिरच्या घालायच्या आहेत बघा. मस्त आणि टेस्ट सुद्धा येते. झणझणीतचं आपल्याला सांबार बनायचं आहे. कढीपत्ता घालूया आणि एक मोठा कांदा चिरून याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला. कांद्याने मुळे ना आपल्या सांबारची टेस्ट एक नंबर अशी होते. आता कांदा मस्त सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे बघा. तळून घ्यायचा आहे प्रॉपर. कांदा मऊ झाला की याच्यानंतर यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण याची पेस्ट घालायची आहे. आलं लसूण हे नंतरच घाला. अगोदर घातलं तर ते बाकीचं पूर्ण तळेपर्यंत करपून जातं. त्यामुळे आलं आणि लसूण नंतरच टाकायचं आहे. सांबारला जेवढी फोडणी मस्त बसेल तेवढं सांबार टेस्टी बनतं. तर याच्यामध्ये आपल्याला हळद आणि लाल चटणी, तुम्हाला जेवढं तिखट आवडतं तेवढं टाका. इथं मी साधारण 2 चमचे लाल चटणी घातलेली आहे आणि थोडासा काळा मसाला, म्हणजेच आपलं जे काळं तिखट आहे ते सुद्धा टाकलेलं आहे. यानं टेस्ट भारी होईल म्हणून मी इथं वापरत आहे. तुम्हाला नसेल वापरायचं तर वापरू नका. मला आवडतं म्हणून मी इथं अगदी अर्धा चमचा घातलेला आहे बघा. आता याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली होती ते घालणार आहोत. त्यामध्ये भोपळा, बटाटा आणि टोमॅटो मी अगोदरच एकदमच एकत्र शिजवून घेतलेलं आहे. ते याच्यामध्ये घातलं आणि आवडीनुसार गरम केलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे बघा. पातळ घट्ट जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही सांबार बनवू शकता. आणि एकदम झटपट होणारं सांबारची रेसिपी आहे. वरतून खूप सारी कोथिंबीर घाला. चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचं आहे आपल्याला. आपण अगोदर मीठ घातलेलं नव्हतं. आणि शेवटी आपल्याला या सांबारमध्ये सांबार मसाला घालायचा आहे बघा. 1-2 चमचे ॲड करा. यानं कलरसुद्धा भारी येतो आणि टेस्टसुद्धा एक नंबर होते. तर चला मस्त सांबार उकळून द्यायचं आहे. हे उकळलं की आपलं सांबार रेडी होतं. एकदम झटपट बनतं हे. आणि तुम्हाला जर हवं असेल तर याच्यामध्ये थोडासा गूळ आणि चिंचेचा कोळ सुद्धा घालू शकता. त्यानं थोडंसं आंबट गोड आणि तिखट अशी चव होते. मी आता स्किप केलेलं आहे, तिखटच बनवलं आहे. तर चला आपलं सांबार सुद्धा रेडी झालेलं आहे बघा. वडा सांबार आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी एक नंबर असं कॉम्बिनेशन.
मस्त एकदम टेस्टी असा साऊथ इंडियन नाश्ता आणि तो हे एकदम इझी पद्धतीनं सांगितलेला आहे बघा। अशा प्रकारच्या रेसिपी तुम्ही बनवत जावा आणि जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या रेसिपी ज्या की अवघड वाटतात करायला त्या जर तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज लाईक करत जा। चला आपलं सांबार रेडी झालेलं आहे बघा। इथं मस्त त्याला तर्री सुद्धा आलेली आहे। तुम्हाला आणखीन जर चव वाढवायची असेल तर वेगवेगळ्या डाळी तुम्ही यूज करा। सांबार बनवताना मी इथं मूग आणि तूर या 2 डाळी वापरलेल्या आहेत। याच्यामध्ये आपण मसूर डाळ वगैरे ॲड करू शकतो आणखीन। मस्त टेस्टी असं आपलं सांबार रेडी झालेलं आहे बघा। इथं वरतून मी आणखीन थोडंसं मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये। आता चला आपण ताटामध्ये सर्व करूया बघा। झणझणीत असं आपलं सांबार, मस्त टम्म असा फुगलेला मेदू वडा आणि त्यासोबत चटणी। तर चला मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा। किती एकदम मस्त स्मूथ असा आपला मेदू वडा झालेला आहे। तो फ्लफी सुद्धा झालेला आहे बघा आणि मेन म्हणजे तो फुगलेला आहे, तेलामध्ये अजिबात विरघळला नाही, तो तुटला फुटला नाही। मस्त अशी चटणी आणि सांबारमध्ये बुडवून एन्जॉय करायचं आहे। आणि या पद्धतीने वेगवेगळे जिन्नस घालून जर तुम्ही बनवलं तर एक नंबर अशी भन्नाट अशी चव झालेली होती बघा। सेम अशी रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय।